कल विशेष सत्र से पहले मथाड़ी कार्यकर्ताओं का विरोध प्रदर्शन, आज आरक्षण मिलने की खुशी का एपीएमसी में मनाया जश्न। मराठा आरक्षण के लिए विशेष सत्र में आज सरकार ने मराठाओं के लिए 10% आरक्षण का कानून पास कर दिया। इसी को लेकर आज मथाड़ी कार्यकर्ताओं ने सरकार के फैसले का स्वागत किया। मथाड़ी कार्यकर्ताओं ने मथाड़ी भवन में बैंजो बजाकर जश्न मनाया। इस मौके पर मथाड़ी नेता नरेंद्र पाटिल, विधायक शशिकांत शिंदे समेत सैकड़ों मथाड़ी कार्यकर्ताओं ने आरक्षण मिलने पर खुशी जताते हुए सरकार को बधाई दी। मथाड़ी नेता नरेंद्र पाटिल और विधायक शशिकांत शिंदे ने मनोज जारंगे पाटिल से आंदोलन वापस लेने की अपील करते हुए अपना मनोगत व्यक्त किया है। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांचेही आभार मानतो। 1980 पासून स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं याकरिता लढा उभा केला। याच लढ्याला आज यश त्या ठिकाणी आलं। या यशामध्ये मनोज जारंगे असतील, स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, देवीदास वडजे सर असतील, स्वर्गीय अण्णासाहेब जावळे असतील, स्वर्गीय शशिकांत पवार असतील, स्वर्गीय वरखिंडे साहेब असतील किंवा मराठा 42 तरुणांनीही या ठिकाणी आपल्या आयुष्याचं बलिदान या चळवळीसाठी दिलं। त्याच्यामुळे आजचं यश आणि आजचं आरक्षण हे मराठा या शब्दाने मिळतं, याचा माझ्या अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून आणि एक मराठा बांधव म्हणून मला या ठिकाणी आनंद आहे। खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर जे जरंगेंच्या बाजूने बोलतील त्यांचं कौतुक होतं, पण जे प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या राजकीय वातावरण परिस्थिती, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि त्या अहवालाचा अंदाज घेऊन जो निर्णय घेतला त्यांच्याबद्दल टीका होते। परंतु मी स्वतः आणि माझा माथाडी कामगार हा 27च्या अगोदर ज्या वेळेला जरंगे नवी मुंबईमध्ये आले, आम्ही त्यावेळेलाही सहभागी होतो, त्यांचंही स्वागत केलं। त्यांच्यासाठी 27 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जो निर्णय घेतला त्याचंही आम्ही स्वागत केलं। आज एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला त्याचंही आम्ही मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। आता टीका टिप्पणी होतात, आमच्यामध्ये काय हुशार आहेत, त्यानंतर हे टिकेल का, हे टिकणारच नाही, मग फसवलं, अशा प्रकारची चर्चा होत राहते। परंतु खऱ्या मराठा समाजाच्या बांधवांना आज न्याय मिळाला ही महत्त्वाची गोष्ट आहे। आता काय करायचं, आमचे राजकारणी माणसं तशीच करतात, परंतु आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळतो याचा आनंद आहे। जरी निवडणुकीला सामोरं जरी गेले असले तरी काय झालं, निर्णय तर मिळाला ना, याचाच आम्हाला आनंद आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो। उपोषण मागे घ्यावं असं आवाहन करतं जरंगे पाटलांनी ज्या मूळ मुद्द्यावरती आज आंदोलन केलं होतं ते म्हणजे मराठवाड्यातील असणाऱ्या लोकांकरिता जे ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जो आमचा समाज आहे त्याच्यासाठी जो आंदोलन केलं, त्या आंदोलनाला अनुसरूनच त्या ठिकाणी सर्वे झाला। कुणबीचा सर्वे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्या अगोदर कधीच झाला नव्हता, तो जरंगेंच्या आंदोलनामध्ये आला। कुणबीची काही प्रमाणपत्र आमच्या सातारा जिल्ह्यात मिळाले, आमच्या पाटण, आमच्या ढेबेवाडीमध्ये पण मिळाले, त्यांच्याच आंदोलनामधून मिळाले, म्हणजे त्यांच्या आंदोलनाला यश खरंच मिळालेलं आहे। आता ते कुणबी सर्टिफिकेट घेतील आणि कुणबीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होतीलच, पण जे कोकणातले 5 जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहे, काही मराठवाड्याचा भाग आहे, ज्यांना कुणबी नोंदीच घावल्या नाहीत, त्यांना जबरदस्तीने तुम्ही नोंदणी देऊ शकत नाहीत। आणि म्हणून हा आजचा जो निर्णय, हा मूळची जी मागणी आहे मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण, त्या मूळ मागणीला अनुसरून आहे आणि म्हणून हा निर्णय खूप योग्य आणि चांगला झालेला आहे। जरंगेच्या मागेही राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची टीम या ठिकाणी कार्यकर्ते, जे 6 लाख हरकती आलेल्या आहेत त्या 6 लाखाच्या हरकतीवरती ही तपासणी केली जाईल आणि त्या ठिकाणी त्यांचा निर्णय घेतला जाईल। त्यांनी घेतलं पाहिजे, त्यांनी वेटीस धरता कामा नये। मराठवाड्याचा जो मूळ मुद्दा होता, जो कुणबी नोंदीचा, तो बऱ्यापैकी लोकांना सापडलेला आहे आणि कुणबी नोंदी जर सापडल्या असतील तर त्यांना ओबीसीमधून 2% आरक्षण जे आहे ते त्यांना मिळणारच आहे। त्याच्यामुळे आता हे आंदोलन त्यांनी स्थगित केलं पाहिजे असं मला तर वाटतं। आता त्यांनी तो नक्कीच निर्णय घेणं गरजेचं आहे। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी आणि माथाडी कामगारांनी या मराठा आंदोलनामध्ये 1982च्या अगोदरपासून फार मोठं योगदान दिलेलं आहे। आज त्याच्या बाबतीमधला निर्णय
जो त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं याचा आनंद आहे। आता या संदर्भामध्ये परवाच्या दिवशी ज्यावेळेला नवी मुंबईमध्ये सुद्धा मराठी क्रांतीचं वादळ आलं होतं जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा माथाडी कामगारांनी, व्यापाऱ्यांनी जात धर्म न बघता त्या लोकांची केलेली या ठिकाणी आगमन झाल्यानंतर स्वागत ही खरं म्हणतं तर इथं झालेला निर्णय तो त्याचा कायद्यात रूपांतर होतं याचाच आनंद असल्यामुळे सगळीकडे आनंदोत्सव होत असताना तो माथाडी कामगारामध्ये व्हावा अशा प्रकारची इच्छा नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी व्यक्त केली आणि त्या प्रकारचा आज जल्लोष त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला। आज आपण पाहतो की जरांगे पाटील जे आहेत त्या आंदोलनावरती ठाम आहेत, त्यांना हा काय त्यांची मागणी जी आहे त्यांची मागणी की सगळे सोयरे आणि कुणबीमध्ये मराठ्यांचं आरक्षण मिळावं। कालच्या अधिवेशनामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये मराठा आरक्षणाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं, जे शैक्षणिक आरक्षण होतं आणि नोकऱ्यांच्या संदर्भातलं ते 10% करण्यात आलेलं आहे। त्यांचं मागणी आहे सगळे सोयरे आणि ओबीसी यामध्ये आम्हाला दाखल करावं। ओबीसीला धक्का न लावता अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याच्या मनामध्ये ती तफावत आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण टिकेल का नाही। मागच्या वेळेला जसे 2 वेळा आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला यावेळेला पण हे आरक्षण टिकलं नाही तर काय करणार, मग आम्हाला फसवल्यागत होईल। आता ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यांचं आंदोलन थांबवणं, त्यांचं त्या ठिकाणी त्यांची समजूत काढणे आणि हे आरक्षण टिकेल याची ग्वाही देणे। हे जर आरक्षण टिकलं नाही तर परत एक नाराजीचा सूर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये फसवल्याचा होऊ नये याची काळजी सरकार गेला आणि काल तशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी खात्रीपूर्वक सांगलं की आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही। मला वाटतं कालच कोणीतरी याचिका दाखल केलेली आहे, त्याच्यावर काय निर्णय लागतो त्याच्यावर पुढे बघूया। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।